नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल काल जाहीर झाले आणि दोन्ही राज्यात काँग्रेस सत्तेत राहील असे दावे जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी केले होते. तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा हात धरून काँग्रेस सत्तेत आली खरी, पण काँग्रेससह अनेकांना मोठ्या अपेक्षा असलेल्या हरियाणात मात्र काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. अँटी इन्कम्बन्सी, जवान किसान पहलवान हा सगळा नॅरेटिव्ह इथे फसला, चालताना दिसला नाही. जातीचं कार्ड इथे फारसं चाललेलं नाही. आता हरियाणानंतर महाराष्ट्राची विधानसभा लागते आणि त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस सत्ता स्थापनेची स्वप्न अगदी आत्तापासूनच पाहायला लागलाय. स्वप्न पाहण्यात चूक काहीच नाहीये, प्रत्येक पक्षानं ती पाहायची असतात, त्यांचा हक्क आहे तो. पण हरियाणाकडे पाहिल्यास महाराष्ट्रातही तसाच पेच आहे हे दिसून येईल. इथेही जाती, आरक्षण, संविधान असे वेगवेगळे नॅरेटिव्ह निवडणुकीसाठी रंगतायत. पण ते चालणार का? हरियाणातून महाराष्ट्र काँग्रेस काय धडा घेणार, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज संजय राऊतांनी काँग्रेसला काय सल्ला दिलाय तो ऐकूया आणि मग चर्चेकडे येऊया. याचा विचार काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने करायला हवा की ज्या राज्यामध्ये काँग्रेस कमजोर असते त्या राज्यामध्ये काँग्रेसला इतर प्रादेशिक पक्षांच्या मदतीने निवडणुका लढायच्या असतात. पण ज्या राज्यामध्ये असं वाटतं काँग्रेसला की आपण मजबूत आहोत, आपली हवा आहे, तिथे मात्र काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांना लांब ठेवते आणि मग त्याचा परिणाम हरियाणासारखे निकाल लागण्यावर होतो. हे आता हळूहळू याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हरियाणातला निकाल बदलता आला असता, बदलू शकला असता किंवा अधिक ज्याला काटेकी टक्कर म्हणतो ती होऊ शकली असती. सुरुवातीला हेमलता पाटील यांच्याकडे जाईन. हेमलताताई, संजय राऊतांच्या या वक्तव्याचं जर भाषांतर करायचंच झालं तर अगदी सरळ असं दिसतंय की ज्या राज्यात काँग्रेस वीक असते तिथे ती मित्रांबरोबर लढते, महाराष्ट्रामधली काँग्रेस म्हणावी तेवढी स्ट्रॉंग नाही, असं एक प्रकारे संजय राऊत म्हणतात. नम्रता, बहुसंख्य राज्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष आहेत ते बऱ्याच काँग्रेसमधूनच फुटून बनलेले असे प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते आपापल्या विभाग वाईज ते त्या पद्धतीने त्यांची लढत चालू असते. आता संजय राऊत जे बोललेले आहेत तर संजय राऊत हे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्ती आहेत, शरद पवार साहेबांचे अतिशय निकटवर्ती आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये जागेंची बार्गेनिंग करताना प्रत्येक पक्ष ही आपली बाजू पुढे रेटत असतो आणि त्या दृष्टीने त्यांच्या म्हणण्यामध्ये तसा एक उल्लेख आलेला असावा. परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं चित्र हे हरियाणापेक्षा वेगळं आहे. हरियाणाच्या निवडणुकीनंतर आम्ही व्यथित झालो, आम्हालाही ते धक्कादायक होतं. कारण ज्या पद्धतीने हरियाणामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, जवानांमध्ये, पैलवानांमध्ये जो डिस्ट्रेस होता आणि त्यामुळे असं वाटत होतं की सत्तेची समीकरणे या ठिकाणी बदलतील. परंतु माहित नाही कुठे कशा पद्धतीने कोणी कशा पद्धतीने मताची विभागणी झाली किंवा काय. आता ते ऍक्च्युअली जेव्हा आता प्रत्येक सीट वाईज आकडेवारी येईल तेव्हा ते चित्र स्पष्ट होईल. परंतु संजय राऊत ज्याप्रमाणे म्हटले त्याप्रमाणे आम्ही कुठल्याही घटक पक्षांना वीक करण्याचं काँग्रेसने कधीच आजपर्यंत काम केलेलं नाहीये. उलट पक्षी त्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांचीही अस्मिता तशाच पद्धतीने ठेवण्याचं काम हे काँग्रेस पक्षांनी केलंय. उलट पक्ष भारतीय जनता पक्षांनी ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांना सोबत घेतलंय तिथं प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम केलंय. आणि महाराष्ट्राचं फार मोठं उदाहरण आहे की लहान भाऊ म्हणून शिवसेनेचा हात पकडला आणि कालांतराने शिवसेनेला नामोहरण करून स्वतःच आम्ही मोठा भाऊ आहोत आणि आमचाच पक्ष मोठा आहे अशा पद्धतीने त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत जे काही केलं ते आपण सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची कुठल्याही प्रादेशिक पक्षाला संपवण्याची किंवा बार्गेनिंग करण्याची कधीही भूमिका नाहीये. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटप होतं त्यामध्ये सुद्धा प्रत्येक पक्षानं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल आणि तिन्ही पक्षांनी संगनमताने एकत्र बसून योग्य ते निर्णय घेतलेत आणि त्याच मुद्दा तुम्ही म्हणताय तो मुद्दा महाराष्ट्रातला ठीक आहे, पण हरियाणाचा जर विचार करायचा झाला तर तिथे आप होतं. अरविंद केजरीवाल जे इंडिया आघाडीच्या स्टेजवर दिसतात ते तिथे स्वतंत्र लढले. शरद पवारांची राष्ट्रवादी तिथे स्वतंत्र लढली. भले त्यांना फारसं मताधिक्य मिळालं नसेल पण एकत्र आले असते तर फरक पडू शकला असता का?
हरियाणाच्या बाबतीत हायकमांडने कशा पद्धतीने निर्णय घेतला किंवा काय स्ट्रॅटेजी होती ते आता सांगता येणार नाहीये. परंतु आम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं त्या पद्धतीने आम्ही तो निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे लढायचं हे आधीच ठरलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पण सामंजस्याची भावना आहे, नेत्यांमध्ये पण सामंजस्याची भावना आहे. बर. परंतु प्रत्येक पक्ष हे आपल्या जागा वाढवण्यासाठी एक बार्गेनिंग पॉवर ठेवण्यासाठी अशा ठीक पद्धतीचे वक्तव्य करत राहतो. त्याचा तो एक भाग असं समजलं पाहिजे. बर, मी धर्मपाल मेश्राम यांच्याकडे जाईन. धर्मपालजी, हरियाणामध्ये सत्ता आलेली आहे, मात्र सत्ता येण्याचा आनंद हा जसा एक प्रेसिडेन्स करत असतो, त्याचा परिणाम जसा सकारात्मक पुढच्या गोष्टीवर होऊ शकतो, तसंच समोरच्याला गाफील ठेवण्यामध्ये सुद्धा हा विजय काही वेळा कारणीभूत ठरू शकतो. भाजपच्या दृष्टीने या विजयातला काय धडा आहे? कसे नॅरेटिव्ह महाराष्ट्राशी रिलेट केले जात आहेत हरियाणाचे? नम्रताजी, आपलं म्हणणं योग्य असलं तरी भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा जमिनीवरचा पक्ष आहे, हा आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे आणि त्यामुळं ही मात्र भारतीय जनता पक्षासाठी लागू होत नाही. आमच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला असला तरी महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या संदर्भाने आम्ही मात्र सजग आहोत. आमचा कार्यकर्ता जमिनीवर काम करतो आहे, बूथवरती काम करतो आहे, वस्त्यांमध्ये जाऊन काम करतो आहे आणि त्यामुळं जरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आज आत्मविश्वास दिसत असला तरी देखील ते प्रचंड मेहनतीनं पुढच्या कामासाठी लागलेले आहेत आणि त्यामुळं हा विषय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मात्र निश्चितपणानं लागू होत नाही. राहता राहिला प्रश्न हरियाणाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या संबंधांचा. मला एक सांगताना एक गोष्ट काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जी सांगितलेली आहे की अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमधून निघालेले आहेत, तर हा प्रश्न त्यांनी शिवसेनेच्या संजय राऊतांच्या संदर्भात म्हणाला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या संदर्भाने बोललेत की आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांच्या संदर्भाने बोललेत किंवा आणखी कोणत्या पक्षाच्या संदर्भानं बोललेले आहेत आणि ते जे काही बोललेले आहेत ते इतर पक्षांना मान्य आहे का हे देखील मला समजेनासं आहे. त्याचं स्पष्टीकरण त्यांनीच करावं किंवा त्या संबंधित पक्षाकडून घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचा जर प्रश्न म्हणाल ना तर प्रादेशिक पक्षांना आम्ही नेतृत्व दिलेलं आहे. आम्ही विनाट बिहारसारख्या राज्यामध्ये नितीश कुमारांना त्यांची संख्या कमी असताना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि आज तागायत आम्ही त्यांचं नेतृत्व बिहारच्या राज्यामध्ये स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या अमितभाई शहांच्या उद्धव ठाकरेजींच्या भेटीची चर्चा उद्धव ठाकरेंनी माध्यमांमध्ये रंगवली, आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे आणि ते महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा अत्यंत यशस्वीपणे आज वाहताना दिसत आहेत. तेव्हा भारतीय जनता पक्षानं कोणत्याही प्रादेशिक पक्षांना संपवलेलं नाही. या उलट धर्मपालजी, एकनाथ शिंदेचं नाव निघालंय म्हणूनच ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणत होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जर मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आता हा दिवस बघायला लागला नसता कदाचित. पक्षांमधली फूट, त्यानंतर होत असलेली वेगवेगळी समीकरणं, सगळा राजकीय गुंता. बघा नम्रताजी, एखाद्या माणसाला महत्वाकांक्षा वाटली, महत्वाकांक्षा लागली, फुटली, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या मनाचं काही करता येणार नाही. कारण हे सरळसोट ठरलेलं असताना, युतीचं तत्व ठरलेलं असताना देखील त्यांनी निव्वळ मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्रजी फडणवीसांचे फोन देखील उचललेले नाही आहेत निवडणूक पश्चात. हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक वेळा आपल्या मुलाखतीमधून सांगितलेलं आहे. आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होतो की नाही तो भाग नंतरचा होता, परंतु ते ज्या अडेलतट्टूपणाने महाराष्ट्राच्या माध्यमांमध्ये महाराष्ट्राच्या समक्ष आपल्या गोष्टी मांडत होते आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्यासाठी आणि आपल्या मुलाला कॅबिनेटमध्ये मंत्री बनवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीला झिडकारलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, तेव्हापासून ही सगळी गणितं बदललेली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा किंवा भारतीय जनता पक्षाचा दोष यामध्ये म्हणता येणार नाही.
जे काही जी फळं होती, जे काही भोगलेलं आहे ते उद्धव ठाकरेंनी स्वतः निर्माण केलेलं विश्व आहे, त्यांनी स्वतः निवडलेलं विश्व आहे आणि त्याची फळं ते आज भोगतायत. भारतीय जनता पक्षाचे यामध्ये नुकसान झालेलं नाही आहे. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही तिसऱ्यांदा मोदीजींच्या तुम्ही कसं म्हणता नेतृत्वामध्ये नुकसान झालं नाही? तुम्ही देशामध्ये सत्तेपासून दिल्लीमध्ये दूर सत्तेत राहिलात आलेलो आहोत. 2.5 वर्ष. आणि महाराष्ट्रात देखील आम्ही सत्तेत त्यानंतर आहोत. पुन्हा सत्तेत आला, तिथे सुद्धा सगळ्यात जास्त जागा असून मुख्यमंत्री पदावरती यथायोग्य दावा असून सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदी आणि कॅबिनेट मंत्रीपद काही घ्यावी लागली. अन्याय झाला नाही म्हणता कसा तुम्ही? ठीक आहे, मी येते पुन्हा या मुद्द्यावरनं. मला हेमलता पाटील यांच्याकडे जायचंय. हेमलता पाटील हेच नाही, हाच नम्रताजी, हाच मनाचा मोठेपणा आहे. हाच देवेंद्रजींच्या नेतृत्वाची कसोटी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या यशाचं गमक आहे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. भारतीय जनता ठीक आहे, म्हणजे त्याला अन्याय म्हणायचं नाही, मनाचा मोठेपणा म्हणायचा. मुद्दा लक्षात आला. महाराष्ट्रामध्ये ठीक आहे. त्यांचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. निश्चितपणानं बरं, हेमलता पाटील, मुद्दा असा आहे की याच्यामध्ये हरियाणाच्या बाबतीत आपण जर काही मुद्द्यांचं साधर्म्य बघायचं म्हटलं तर तिकडे जाटांचा प्रश्न आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये तसाच मराठा समाजाचा प्रश्न आहे. तिकडे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आपल्याकडे सुद्धा कांदा उत्पादक, कापूस उत्पादक, परवा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी मंत्रालयासमोर येऊन त्यांचे प्रश्न मांडत बसले होते. दूध उत्पादकांचे प्रश्न आहेत. प्रश्न बऱ्यापैकी सिमिलर आहेत. प्रचाराची पद्धत कदाचित बऱ्यापैकी सिमिलर असू शकते, पण जर ती तिथे चालली नाही तर इथे चालेल याची गॅरंटी काय? पहिली गोष्ट म्हणजे आता जे भाजपचे प्रवक्ते म्हटले की मनाचा मोठेपणा दाखवला, मला खूप गंमत वाटली. म्हणजे त्यांची परिस्थिती तुम्ही बघितली का की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एवढी तोडजोड केली, एवढ्या पद्धतीने 70,000 कोटीचे आरोप केले, परत त्यांनाच मांडीवर घेतलं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारणाला एक अतिशय घाणेरडं स्वरूप आणलं की कोणीही कुठल्या पक्षामध्ये उडी मारतंय, निर्णय घेतले जात नाहीयेत आणि क्लीन चिट दिली जाते, कोणाला ईडीची नोटीस दाखवली जाते. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि म्हणून हरियाणा आणि महाराष्ट्राची परिस्थिती ही थोडीशी वेगळी आहे. प्रश्न म्हटले तर हरियाणामध्ये रोजगारीचा दर 9.5च्या आसपास होता. महाराष्ट्रामध्ये 30 परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधले उद्योगधंदे सगळ्यातला पळून नेले जात आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, त्याचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्रामधला एक सगळा 3 पक्षांचा एक लेखाजोगा, 3 पक्षांचा आपसापसामधलं सामंजस्य, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस, तर या सगळ्यांचं जर एक कॉम्बिनेशन केलं आणि महाराष्ट्रातल्या मराठी मनाला जे काही झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीने शरद पवारांच्या घरामध्ये झालं किंवा जे काही उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये झालं, ते कोणालाच आवडलेलं नाहीये आणि ते मतामधून नक्कीच व्यक्त होणार आहे. अर्थात एक असं आहे की ते मतामध्ये व्यक्त होणार आहे म्हणून आम्ही शांत बसणं असं नाहीये. तर हरियाणामध्ये आमच्याकडनं काही स्ट्रॅटेजीमध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील तर आता आम्ही अतिशय बारकाईने याच्यावरती काम करू आणि हे इलेक्शन महाराष्ट्रातलं कुठल्याही पद्धतीने महाविकास आघाडी मुख्यमंत्री करायचा याच भावनेतून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहोत, तिन्ही पक्षाचे. त्यामुळे हरियाणाच्या काही गोष्टी राहिल्या असतील त्याच्यातनं आम्ही एक धडा घेऊन, संदेश घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये ते काम करू. महाराष्ट्रामधला जो काही डिस्ट्रेस आहे तो लोकांच्या समोर आहे. थोडासा ग्लिच येतोय तुमच्या फीडमध्ये टेक्निकली, पण तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या. धर्मपालजी, हरियाणाचा जर विचार करायचा झाला तर हरियाणामध्ये काँग्रेस काही खूप फार दूर आहे अशातला भाग नाही. सत्तेपासून 8-9 जागाच ती दूर आहे. त्याच्यामुळे हे खूप मोठा पराभव झालाय त्यांचा वगैरे अशा भ्रमामध्ये कुणीही राहिलं नाही पाहिजे, कुठल्याही राजकीय पक्षांनी सुद्धा किंवा इतर कुठल्या तज्ज्ञांनी विश्लेषकांनी सुद्धा. पराभव हा पराभवच असतो, पण तो खूप मोठा नाहीये हेही लक्षात घेतलं पाहिजे. पहलवानांचा मुद्दा तिथे चालला का? विनेश फोगाट विजयी झालेली आहे तिच्या मतदारसंघांमध्ये. शेतकऱ्यांचा मुद्दा तिथे चालला का? तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची मतं ही भाजपच्या विरोधात गेलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपसमोर आव्हान आहेच की मोठं. त्याच्यामुळे त्यांचा नॅरेटिव्ह काँग्रेसचा तिथे चालला नाही असं का म्हटलं जात आहे? कारण ते सत्तेपासून दूर आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अगदीच तसं 100% म्हणण्याचं धारिष्ट्य करता येईल का? नम्रताजी, आम्ही नॅरेटिव्हच्या आधारावर राजकारण करत नाही आणि त्यामुळे नॅरेटिव्ह ही संकल्पना ही भोळ्या बाबड्या जनतेला भोलवण्यासाठी काँग्रेस आणि इंडी अलायन्स पक्षांनी उभारलेलं शस्त्र आहे असं आम्ही मानतो. हे लक्षात घ्या, काँग्रेसचा पराभव मोठा झाला की छोटा या वादात मी पडणार नाही.
शेवटी विजय हा आमचा मोठा झाला की छोटा त्या वादातही काठावर झाला त्याही वादून पडणार नाही. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीवर आणि सगळ्या पद्धतीचे एक्झिट पोलला जनतेने धुडकावून लावत भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा हरियाणासारख्या राज्यामध्ये सत्तेवर बसवलेलं आहे. हे ऐतिहासिक तथ्य आहे, सत्य आहे, हे स्वीकारलं गेलं पाहिजे. प्रश्न राहिला महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रामध्ये राजकारणातली घाण कोणी केली? ज्या सोनिया गांधींना विदेशी मुळाचं संबोधून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली, तेच निवडणूक पश्चात सत्तेसाठी एकत्र आले. ही घाण नव्हे काय? बाळासाहेब ठाकरेंच्या जिवंतपणामध्ये राज ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरेंना सोडून शिवसेना फोडली, त्यांनी जे काही फुटली ती, त्यामध्ये काय भारतीय जनता पक्षाचा हात होता? ही राजकारणातली घाण नाही आहे काय? आपल्या मुलाला प्रतिष्ठापित राजकारणामध्ये करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे ऍडजस्टमेंट्स राजकारणातले तारतम्य न पाहता केले जातात. धर्मपालजी, हे ऍडजस्टमेंट हे सगळ्याच राजकीय पक्षात मला होतात. आश्चर्य वाटते. म्हणजे त्यामधनं काँग्रेसही वेगळी नाहीये, राष्ट्रवादीही वेगळी नाही, शिवसेनाही वेगळी नाही, की आणखीन कुठले इतर स्थानिक पक्ष असतील तर ते सुद्धा वेगळेच नाहीयेत. आणि ह्याला जर राजकारणामधली घाण म्हणायची असेल तर सगळेच राजकीय पक्ष हे त्याच तराजूमध्ये तोलले गेले पाहिजेत. मुद्दा असा आहे की हरियाणाच्या निकालाने नेमकं काय शिकवलेलं आहे. दोन्ही पक्षांनी त्याच्याकडे अंतर्मुख होऊन बघणं गरजेचं आहे. काँग्रेसने सुद्धा आणि भाजपने सुद्धा एक ठराविक दिशेचा नॅरेटिव्ह ज्या वेळेला निवडणुकीच्या साठी मैदानामध्ये येतो, आणि येस नॅरेटिव्ह येतो, आता त्याला नॅरेटिव्ह हा शब्द दिलेला आहे, मात्र प्रत्येक पक्षाची ती एक राजकीय स्ट्रॅटेजी असते. आणि तो ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात येतो, एका राज्यामध्ये जर तो चालला असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये तो चालेलच ह्याचा भरवसा नसतो. कारण प्रत्येक ठिकाणच्या मतदारांची मानसिकता ही वेगळी असते, त्यांना पोचलेली झळ वेगळी असते आणि त्यांच्या समोरच्या अडचणीही वेगळ्या असतात. अर्थात महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे सत्तेत नेमकं कुणाला बसवायचं ते. घोडा मैदान जवळ आहे, आचारसंहिता लागेलच पुढच्या काही दिवसात, तेव्हा आपल्याला नेमकं कुणाचं पारडं किती जड आहे हे जोखता येईल. या चर्चेसाठी आपल्याला धर्मपाल मेश्रामजी आणि हेमलताताई दोघांनी वेळ दिला. दोघांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथे चमलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.